तर डेली व्लॉगच्या बिनधास्त मुलगी बिनधास्त ममता या आपल्या चॅनलवर मी ममता आपले हार्दिक स्वागत करते. तर कशा आहात? पावसात भिजल्यात का सगळे माझे व्ह्यूवर सबस्क्रायबर? पावसाचा आस्वाद घेतला का? तर छान वातावरण खूप सुंदर आहे. एकदम उन्हाळ्यातून आपण पावसाळ्याकडे आलो आहे. उन्हाळ्यात कसं वाटायचं, एक सगळे झाडं सुकलेले आणि आता ही खूप सुंदर अशी हिरवळ आहे. छान वाटते ह्या सगळ्या गोष्टी. मस्त चिंचेचं झाड बघा, ह्या चिंचेच्या झाडालाही मस्त आता छान काही दिवसानं फुलं वगैरे बारीक फुलं पण आलेले आहे आणि काही दिवसानं चिंचा पण येतील असं आहे. तर इथे मी रेडी झालेली आहे. फक्त ड्रेसच चेंज केला. आजचे कामं आवरले सगळे. तर आता 3 वाजलेले आहे आणि ही कुंडी बघा. ही ना हे जे झाड आहे ना, सुकलेलं होतं सगळं, पूर्ण सुकलेलं होतं. आता पाऊस येत आहे त्यामुळे थोडं हिरवळ झालं. कोरफड खूप मोठं झालं होतं. मग मध्यंतरी मी बाहेर गेली होती तर मग ते पूर्ण झाडच मरून गेलं. ते एवढंच राहिलं आहे. तर ते पण मोठं होईल. आणि हे दुसरं झाड तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आपलं, हे छान असं तर आहे असं. तर हा माझा आजचा कशी दिसते मी सो असं आहे. तर चला आपण घरात जाऊया. तर हे बघा किती छान, मागचा व्ह्यू खूप छान आहे. आणि इकडे पण दाखवते मी तुम्हाला. आता थोडं बॅक साईडनं आभाळ खूप आलेला आहे, भिजण्याची शक्यता आहे. जर पाऊस आला ना तर धावतच रूमच्या आतमध्ये यावं लागेल असं आहे. तिकडे जाऊ शकत नाही कारण तिकडे ना चिखल आहे, खूप चिखल. म्हणजे हा जो रस्ता आहे ना, पहिला जो व्हिडिओ आपण तिथे उभं राहून शूट केलेला होता. आणि हा बघा या साईडनं म्हणजे डाव्या साईडनं खूप छान झाडं वगैरे लावलेली आहे त्यांनी. तर हे पण दाखवेन मी तुम्हाला. बघा इकडे त्या साईडने बिल्डिंगी वगैरे आहे. तर चला तिकडला दाखवते. मेन रोड आहे तिकडे, मेन रोड. सो असं आहे सगळं. जिकडे तिकडं असं ओलं दिसत आहे जमीन. सगळी जमीन जी आहे ना ते ओली झालेली आहे. कपडे कत नाही आहे. बघू आता. चला रूममध्ये जाऊ. लाईट गेलेली आहे आणि असं बघा तिकडे कॅमेरा लावलेला आहे. अशा रूमा ज्या असतात ना, पुणे साईडच्या रूमा सगळ्या अशा बंद असतात बघा. सगळ्या रूम आतमधून बंद असतात. आणि चला मी माझी रूम दाखवते तुम्हाला. तुम्ही बघितलीच आहे ऑलरेडी माझी रूम. आपल्या रूमचा नंबर 1 आहे. एक नंबर. सो आपण आलो. मला आजचा जो हा ड्रेस आहे ना, ड्रेस म्हणजे जो कुर्ती आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं. सो ही जी कुर्ती आहे अशी, त्या कुर्तीचा दुपट्टा बघा खूप सुंदर आहे असा. आणि ही जी छोटं बघा, ही छोटी साईज. हे बघा किती मोठी अशी कुर्तीची ओढणी आहे आणि खूप सुंदर अशी ओढणी आहे. तर हा जो कुर्ती आहे ही कुर्ती, तर ह्या कुर्तीची एक स्टोरी म्हणजे अशी स्टोरी आहे की ही जी कुर्ती आहे ती मला गिफ्ट केलेली आहे. यस. तर ही कुर्ती मला माझ्या वहिनीने आणि दादाने गिफ्ट केलेली आहे फॉर रक्षाबंधन गिफ्ट. तर जो दादा आहे, सचिन दादा आणि रोशनी वहिनी, त्यांनी मला गिफ्ट केलेली आहे. तो थँक्यू रोशनी वहिनी आणि सचिन दादा. हा जो ड्रेस आहे तो मला खूप प्रिय आहे कारण हे माझ्यासाठी आलेलं कुरिअरने.
पहिलं गिफ्ट आहे. कारण याआधी माझ्यासाठी कोणीही कुरिअरनी गिफ्ट केलेलं नाही आहे आणि माझ्यासाठी एवढं एफर्ट्स कोणी घेतलेले नाही आहे. म्हणजे काही लोक सोडता, 1-2 लोक सोडता जे आपले अतिशय प्रिय असतात, ते पण आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये म्हणजे जवळपास 32 इयरच्या रेकॉर्डमध्ये मला कधीही कोणीही गिफ्ट बाय पोस्ट पाठवलेलं नाही आहे आणि मला खूप सुंदर वाटलं आहे. म्हणजे ज्या भावना आहेत ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर लाईट आली आहे, वाव. तर ज्या भावना आहेत त्या शब्दात व्यक्त नाही करू शकत. कारण ही जी कुर्ती आहे ना, ही माझ्या दादा सचिन दादानी माझ्यासाठी पाठवलेली आहे. कारण माहिती आहे का, सचिन दादा म्हणजे कोण, तर माझी आजी आणि सचिन दादाची आजी ह्या सख्या बहिणी, म्हणजे माझ्या आईच्या मावस भाऊ, सॉरी माझ्या आईच्या मावस बहिणीचा माझ्या आईच्या मावस बहिणीचा मुलगा. तर माझा दादा आणि सचिन दादा आणि मी असं काही लहानपणी सोबत खेळलो नाही. कारण तो माझ्यापेक्षा मला नाही माहिती किती वर्षांनी मोठा आहे, पण भरपूर मोठा असेल. 4-5 वर्षाचा फरक असेल, मे बी 7 वर्षाचा पण असू शकतो, मला नाही माहिती त्याची डेट ऑफ बर्थ. पण आम्ही असं जास्त म्हणजे आम्ही जास्त असे सोबत खेळलो किंवा आमच्या अशा खूप साऱ्या मेमरीज नाही आहे. खूप कमी मेमरीज आहे सचिन दादाच्या आणि माझ्या, त्याच्या घराच्या वास्तूच्या आणि लहानपणीच्या. काही दिवस आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. असं म्हणजे मी खूप म्हणजे त्याला असं फक्त समोरासमोर पाहिलेलं आहे. आम्ही असं सोबत मोठं वगैरे नाही झालो, काही नाही, असं काही मेमरीज नाही आहे. पण छान मेमरीज आहे आता, म्हणजे छान आहे. रिस्पेक्टेड पर्सन आहे तो, खूप मेहनती मुलगा आहे, नोकरीवर लागला आहे, चांगल्या पदावर आहे, छान आहे. आता दिल्लीला राहतो. पहिले जेव्हा त्यांनी मला हा ड्रेस पाठवला ना, तर हा ड्रेस मला त्यांनी गुजरातवरून पाठवलेला होता. कारण त्याची एक स्टोरी आहे. तर सचिन दादा आणि आमची काही अशी खास आठवणी नाही आहे, पण म्हणजे जेव्हा भेटायचो तेव्हा छान वाटायचं. कारण आपला दादा आहे तो मोठा. आणि असं कधी आम्हाला गिफ्ट घेणं देणं, बड्डे साजरे करणं असं काही आम्हाला भेटलं नाही. कारण सचिन दादा तिकडे लालखेडला राहायचा आणि मी इकडे यवतमाळला राहायची. आणि कधीतरी यायचा तो, 1-2 वेळा यायचा. कारण तो त्याचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, तर कॉलेजला यायचा असला यवतमाळला, तर मग 1-2 वेळा मित्रासोबत माझ्या घरी आलेला आहे. तर असं आहे त्याच्याविषयी. तर सचिन दादाला मी लहानपणापासून कधीच राखी बांधलेली नव्हती, कधीच नाही. म्हणजे मी खरंच सांगते, कधीच मी सचिन दादाला राखी नाही बांधली लहानपणापासून. माझ्या मनात एक वेगळीच गोष्ट होती. म्हणजे कसं, ते आमच्यापेक्षा म्हणजे सचिन दादाचे बाबा जे आहे ना, ते म्हणजे नोकरीवर होते. तर आणि ते थोडे श्रीमंत होते आमच्यापेक्षा आणि आम्ही एकदम नॉर्मल फॅमिलीमध्ये होतो. नॉर्मल पेक्षा गरीब म्हटलं तरी चालेल. तर असं नको व्हायला, म्हणजे माझ्या मनात एक डोक्यात विचार होता की नको बा यांना राखी वगैरे. म्हणजे पहिले कसं असं समज होता, त्यांचा नाही पण असा लोकांचा समज वगैरे होता की श्रीमंतांच्या मुलांना जर राखी बांधली तर पैशासाठीच बांधतात असं वगैरे. म्हणजे त्याच्या घरच्यांचा किंवा त्याचा नाही, पण असं लोकांचा गैरसमज होता. तर म्हणून मग मी त्याला कधीच नाही राखी बांधली. त्याला झालं, गुड्डूला झालं, नाही राखी बांधली. आणि असं ते दुसऱ्या गावात असल्याच्यानं मग कधी माझ्या मम्मीनं पण त्यांच्याकडे नेलं नाही. तर कधीच आम्ही गेलो नाही. पण आता जवळपास दोन वर्ष, आय थिंक 2 वर्ष झाले, 2 वर्ष की हो 2 वर्ष झाले मी त्याला न चुकता राखी पाठवते. आणि त्याची जे मिसेस आहे, म्हणजे माझ्या वहिनी आहे रोशनी, सो क्यूट, म्हणजे खूप क्यूट आहे. क्यूट म्हणजे सो स्मार्ट, ब्युटिफुल जर म्हटलं ना तर खरंच त्या खूप ब्युटिफुल आहे. आणि त्यांची मुलगी पण खूप सुंदर आहे आणि म्हणजे छान आहे. तिघं पण छान आहे. आणि वहिनीविषयी काय बोलावं, म्हणजे त्यांचं माझं आम्ही कधीच एकमेकीला भेटलो नाही. फक्त त्यांच्या लग्नात, सचिन दादाच्या लग्नातच एकदा भेटलो होतो आणि त्याच्यानंतर कधीच भेटलो नाही. म्हणजे आमची भेटच नाही त्याच्या लग्नापासून. तर वहिनीची माझी तर पर्सनल अशी कधी भेटच नाही. फक्त लग्नात त्यांनी मला पाहिलं की नाही माहिती नाही मला, पण मी त्यांना पाहिलं आणि त्याच्यानंतर कधीच भेट नाही. आणि त्याच्यानंतर फक्त मी जेव्हा राखी वगैरे पाठवते तेव्हा ते रिसीव वगैरे होते सचिन दादाला आणि वहिनीचे स्टेटस वगैरे पाहतो. तर असं छान वाटतंय आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यांच्यासोबत बोलताना. खूप छान आहे.
आणि कसं आहे म्हणजे वहिनी जर असावं तर अशी असावं, म्हणजे आता पर्सनल सोबत खूप जण म्हणतात सोबत राहिल्यानंतरच म्हणजे खरे स्वभाव जे आहे सोबत राहिल्यानंतरच कळेल, पण माहिती नाही. कारण कसं आहे, एवढ्या वर्षानंतर मी लहानपणापासून कधी दादाला राखी बांधली नाही आणि एवढ्या वर्षानंतर तो 1-2 म्हणजे या 2 वर्षातच राखी पाठवत आहे. आणि मी एक्सपेक्टेशन कधीच नाही केलं होतं की ती मला गिफ्ट पाठवेल किंवा माझं म्हणजे मला असं वाटलं की त्याला राखी पाठवा म्हणून मी त्याला पाठवली. माझी एक मनातून वाटायचं म्हणून मग मी त्याला राखी पाठवली. आणि मग मला गिफ्ट म्हणून हा ड्रेस रिसीव झाला. आणि म्हणजे आत्तापर्यंतचं मला दिलेल्या गिफ्टपैकी सगळ्यात सुंदर जर कोणी गिफ्ट दिलं असेल तर हे त्यांचं गिफ्ट मला खूप आवडलं. म्हणजे हे नाही की आणि हे चांगलं म्हणजे महागडं गिफ्ट आहे, तर महागडं आहे म्हणून नाही, पण त्याच्यासोबत ज्या भावना जुळलेल्या आहेत ते भावना मला खूप महत्त्वाच्या आहे. आणि दादाला जी मिसेस भेटली, वाईफ भेटली, ते खूप सुंदर भेटली आणि समजदार भेटली. तर त्यांनीच हे ठरवलं असावं. आणि थँक्यू. त्यामुळे हे स्पेशल डेसाठी, स्पेशल व्हिडिओसाठी हा ड्रेस किंवा हा सलवार. तर आणखी मला जे दादाची मुलगी आहे ना कुहू, मला तिला खूप भेटायची इच्छा आहे. पण तिचे म्हणजे जेव्हा मी तिकडे असते तेव्हा ते इकडे असतात आणि म्हणजे आमचं ना भेटच नाही होत आहे. खूप दिवस झाले भेटण्याची इच्छा, म्हणजे मला खूप इच्छा आहे त्यांना. तर दादा वहिनीपेक्षा पण जास्त, खरं सांगते, दादा वहिनीपेक्षा पण जास्त मला भेटायची इच्छा कुहूला आहे. कुहूचे जे लहानपणापासूनचे व्हिडिओ बघते ना, व्हिडिओ झाला फोटो असं वाटत होतं, जेव्हा तिचे लहानपणीचे फोटो पाहत होतं ना तेव्हा असं वाटत होतं केव्हा मी तिला असं माझ्या हातात घेते आणि तिचा खूप सारा असं लाड करते. खरंच वाटते हे रिअल, जी फिलिंग्स आहे ना ती माझी रिअल आहे. म्हणजे असं तुम्ही म्हणाल की फेक आहे तर नाही, खूप रिअल आहे. तर असं म्हणजे खूप इच्छा आहे पण भेटतच होत नाही. आणि ते आता तर जॉबच्या निमित्ताने पहिले गुजरातला होते, आता दिल्लीला गेले, माहीत नाही आता कधी भेट होते. मध्यंतरी ते आले होते इकडे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपल्या विदर्भामध्ये, तर होण्याची शक्यता होती. पण मग माझीच तब्येत ठीक नसल्यामुळे मला जाता नाही आलं. पण मी नक्की जाईन आता नेक्स्ट टाईम केव्हा तरी. आणि आता कुहू 3.5-4 वर्षाची जवळपास झालेली आहे, पण नक्की भेटेन. थँक्यू अगेन सचिन दादा आणि वहिनी.